तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आजपर्यंत भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये 5 कलाकारांनी धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहेत। तर कोण आहे ते 5 कलाकार? नंबर 5व्या क्रमांकाचे अभिनेता आहेत डॉक्टर अमोल कोल्हे। स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांचा किरदार निभावलेला होता। ही मालिका 24 सप्टेंबर 2017 मध्ये सुरुवात झाली। ही मालिका मराठीतील अति जास्त पाहिलेल्या मालिकांच्या यादीत येते। यामुळे अमोल कोल्हे यांची प्रसिद्धी एवढी वाढली की 2019 साली शिरूर मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले। नंबर 4 क्रमांकाचा अभिनेता आहे गश्मीर महाजनी। प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव या चित्रपटामध्ये गश्मीर महाजनी यांनी संभाजी महाराजांचा किरदार निभावलेला होता। कदाचित भारतीय चित्रपटाच्या इतिहासामध्ये संभाजी महाराजांना मोठ्या पडद्यावरती पहिल्यांदाच या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं। 27 मे 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती एकूण 18.20 कोटींची कमाई केली होती आणि हा एक सुपरहिट चित्रपट ठरलेला होता। नंबर 3 क्रमांकाचा चित्रपट आहे शिवरायांचा छावा। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित हा एक मराठी चित्रपट होता। 16 फेब्रुवारी 2024 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती एकूण 14 कोटींची कमाई केलेली होती। भूषण पाटील यांनी या चित्रपटांमध्ये संभाजी महाराजांचा रोल निभावलेला होता। दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1। तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज करण्यात आला। ठाकूर अनुप सिंग यांनी या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली होती। महत्त्वाचं म्हणजे जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी जे प्रयत्न केले यावरती या चित्रपटाची कथा आधारित होती। या चित्रपटाचा दुसरा भाग देखील रिलीज करण्यात येणार आहे। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती एकूण 12.70 कोटींची कमाई केलेली होती। संभाजी महाराजांचा किरदार अनुप सिंग यांनी चांगल्याच पद्धतीने निभावलेला होता। यासाठी लोकांची बरीच पसंती मिळाली। पहिल्या क्रमांकाचा चित्रपट आहे छावा। लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा हा चित्रपटाने खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा इतिहास सर्वत्र पसरवला। सुरुवातीला हा चित्रपट फक्त हिंदी भाषेमध्ये रिलीज करण्यात आलेला होता, पण वाढता प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून हा चित्रपट तेलुगू भाषेमध्ये देखील रिलीज करण्यात आलेला आहे आणि रिलीज झालेल्या पहिल्या 4 आठवड्यामध्ये या चित्रपटाने 550 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे। जर प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर येणाऱ्या काही दिवसात हा बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरेल। विकी कौशल यांनी या चित्रपटामध्ये संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की पहा आणि पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।